Hi friends, today we are going to learn about hypothesis about cancer. One of the most important and one of the most exciting subject it is because most often we used to discuss the cause of cancer. To explain the cause of cancer, many hypotheses have been given. And some of the hypotheses which are accepted by scientific community that we are going to discuss in this lecture. So the point is hypothesis about cancer, which we'll be discussing or in which we will discuss the cause of cancer or how exactly cancer develops. There are many hypotheses given to explain the cause of cancer, some of which are somatic mutation hypothesis, one of the accepted hypotheses about cancer. Then second, defective immunity hypothesis, and third one, viral gene hypothesis. We know that around 15 to 20% cancer in human being are caused by viruses, and which is explained very well by viral gene hypothesis. So viral gene hypothesis, it explains that the cause of cancer is nothing but viruses or the viral genes which are present in our body. Somatic mutation hypothesis, it clearly states that mutation is the cause of cancer, and defective immunity hypothesis, it states that failure of immunological system is responsible for development of cancer. So dear friends, we will discuss these three hypotheses about cancer. So let's start with the first hypothesis, and that is nothing but somatic mutation hypothesis. What does this somatic mutation hypothesis explains? According to this hypothesis, mutation in somatic cells may result into cancer. आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात, जर्म सेल्स, ओके, ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स असतात, आणि दुसऱ्या सोमॅटिक सेल्स ज्या आपल्या बॉडी सेल्स असतात. सोमॅटिक म्युटेशन हायपोथेसिस काय सांगतं? म्युटेशन इन सच अ सोमॅटिक सेल्स or mutation in the DNA of somatic cells may responsible for the cancer. म्हणजे एकूणच असं आहे की सोमॅटिक म्युटेशन हायपोथेसिस काय सांगतं की म्युटेशन इज द कॉज ऑफ कॅन्सर. मग ते म्युटेशन स्पॉन्टेनियस असू दे किंवा इंड्युस्ड असू दे, इन प्रेझेन्स ऑफ म्युटाजन असू दे किंवा इन ॲब्सेन्स ऑफ म्युटाजन असू दे. ओके, सो म्युटेशन इज द कॉज ऑफ कॅन्सर अँड दिस इज सोमॅटिक म्युटेशन हायपोथेसिस. मग हे सोमॅटिक म्युटेशन जे म्युटेशन्स होतात आपल्या बॉडीमध्ये, ते म्युटेशन एक्झॅक्टली करतात काय की ज्यामुळे कॅन्सर डेव्हलप होतो. सो दीज म्युटेशन्स दे अल्टर द कंट्रोल मेकॅनिझम ऑफ द सेल. कंट्रोल मेकॅनिझम, वी नो दॅट एव्हरी सेल इन ॲनिमल और इवन इन प्लांट हॅज अ रेग्युलेशन. प्रत्येक सेलला रेग्युलेशन असतं, कंट्रोल असतं. म्हणजे एक सेल किती वेळा डिवाइड होणार आहे हे सगळं काही जीन्स कंट्रोल करत असतं. म्हणजे आपण नॉर्मली म्हणतो की ॲनिमल सेल डिवाइड्स 50 to 100 टाइम्स, आणि त्यानंतर मग सेलचे काय होते, सुसाइड, डेलिबरेट सुसाइड, ज्याला आपण ॲपोप्टोसिस म्हणतो. मग हे ॲपोप्टोसिस इंड्यूस करणारे काही जीन्स असतात. म्हणजे सेल डिव्हिजनचा जो नंबर आहे तो कंट्रोल करणारे काही जीन्स असतात. ओके, त्या जीनचं एक्सप्रेशन कोण अल्टर करता येतं? दॅट इज अल्टर्ड बाय द म्युटेशन. म्युटेशन काय करतं? इट अल्टर्स सच कंट्रोल मेकॅनिझम ऑफ द सेल. म्हणजे त्या जीनचं एक्सप्रेशन अल्टर होतं, आणि एकदा त्या जीनचं एक्सप्रेशन अल्टर झालं, दॅट रिझल्ट्स इन टू अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ द सेल. अँड वी नो अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल कॉजेस फॉर्मेशन ऑफ ट्यूमर. कारण सेल डिवाइड होते, इनडेफिनेटली डिवाइड होते, आणि त्यामुळे सेलचा मास तयार होतो, ज्याला आपण काय म्हणतो, ट्यूमर म्हणत असतो. सो जी सेल एक पर्टिक्युलर नंबर ऑफ जनरेशन नंतर त्या सेलचं ग्रोथ थांबते, डिव्हिजन थांबते, ते जे कंट्रोल करणारे जीन्स आहेत त्या जीन्समध्ये जर म्युटेशन झालं तर सेल डिव्हिजनचं कंट्रोल लॉस होतं, आणि मग अशा वेळी काय होतं, सेलचा जो नंबर आहे, जनरेशनचा नंबर आहे, सेल डिव्हिजनचा जो नंबर आहे, that is uncontrolled, and that results into formation of tumor. So somatic mutation hypothesis, it states that mutation alters the control mechanism of the cell. हे म्युटेशन काय करतं तर आपण बघूया की म्युटेशन काय करतं. असं दोन प्रकारे अफेक्ट करतं किंवा दोन प्रकारे कॅन्सर कॉज करू शकतं. फर्स्ट,
म्युटेशन इन रिप्रेस्ड जीन्स. सेल्समध्ये काही जीन्स हे रिप्रेस्ड असतात. रिप्रेस्ड जीन्स का? कारण ते जीन्स काय करतात की सेल डिव्हिजनचा नंबर किंवा सेल डिव्हिजन इन्क्रीज करत असतात. इट इन्क्रीजेस द रेट ऑफ सेल डिव्हिजन. ओके, याला आपण ऑन्कोजीन्स म्हणतो. म्हणजे काय करतात हे जीन्स जर एक्सप्रेस झाले तर सेल डिव्हिजनचा रेट वाढतो, सेल रॅपिडली डिवाइड व्हायला लागते. त्यामुळे नॉर्मल सेलमध्ये हे जे जीन्स आहेत, दीज जीन्स आर केप्ट रिप्रेस्ड. ओके, हे जीन्स कसे असतात? रिप्रेस्ड असतात. कारण सेलच्या डिव्हिजनचा जो नंबर आहे तो कंट्रोल्ड असला पाहिजे. ओके, म्हणून काय की हे जे जीन्स आहेत की जे सेल डिव्हिजनचा रेट इन्क्रीज करतात, हे जीन्स सप्रेस्ड असतात किंवा रिप्रेस्ड म्हणूया आपण त्यांना, रिप्रेस्ड असतात. जर या जीनमध्ये म्युटेशन झाल्यानंतर दीज जीन्स मे गेट एक्सप्रेस्ड. So mutation in such repressed genes may allow their activation. They may get expressed. आणि जर ते एक्सप्रेस झाले तर सेल डिव्हिजनचा नंबर वाढतो. सेल डिवाइड्स रॅपिडली फॉर इनडिफिनाइट नंबर ऑफ जनरेशन्स, लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ कॅन्सर और लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ ट्यूमर. So mutation in normally repressed genes. This is the first cause of cancer. And second mutation occurs in the mutation that blocks the production of repressed genes, repressed proteins. So काही रिप्रेसर प्रोटीन्स तयार केले जातात की जे रिप्रेसर प्रोटीन्स काय करतात, हे जे जीन्स आहेत या जीन्सना रिप्रेस करण्याचं काम करतात. बघा, या रिप्रेस्ड जीन्सचं एक्सप्रेशन दोन प्रकारे होऊ शकतं. एक तर डायरेक्टली यांच्यामध्ये म्युटेशन होऊन ते एक्सप्रेस होणार, ऍक्टिव्हेट होणार, किंवा यांना ज्या प्रोटीननी रिप्रेस केलेलं आहे, ज्या प्रोटीनने यांचं एक्सप्रेशन ब्लॉक केलंय, त्या प्रोटीनच्या जीन्समध्ये, त्या प्रोटीनला तयार करणाऱ्या जीनमध्ये जर म्युटेशन झालं तर ते प्रोटीन तयार होणार नाहीत आणि मग अशा वेळी ते जे रिप्रेसर प्रोटीन्स आहेत ते सिंथेसाइज होणार नाही आणि म्हणून हे जीन्स काय होणार, त्यांचं एक्सप्रेशन होणार. सो म्युटेशन इन रिप्रेस्ड जीन्स और म्युटेशन दॅट ब्लॉक्स द प्रोडक्शन ऑफ रिप्रेसर प्रोटीन्स. जे प्रोटीन्स अशा जीन्सना स्टॉप करतात किंवा त्यांचं एक्सप्रेशन स्टॉप करतात, अशा हे प्रोटीन्स तयार नाही झाले किंवा त्या प्रोटीनना कोड करणारे जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये जर म्युटेशन झालं तरी देखील हे जीन्स ऍक्टिव्हेट होऊ शकतात. सो इन दीज टू वेज सोमॅटिक म्युटेशन मे बी रिस्पॉन्सिबल फॉर ट्यूमर. ओके, मोस्ट ऑफ द कॅन्सर इन ह्युमन बीइंग हॅव ॲबनॉर्मल क्रोमोझोम्स. बऱ्याच कॅन्सरमध्ये असं ऑब्झर्व केलं गेलं किंवा बरेच कॅन्सर पेशंट आहेत त्यांच्यामध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज ऑब्झर्व केल्या गेल्या. म्हणजे काहींच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर चेंज झालेला असतो, काहींच्यामध्ये क्रोमोझोमल अरेंजमेंट चेंज झालेली असते, काहींच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम चेंज झालेला आहे. सो इन मेनी कॅन्सर पेशंट क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज हॅव बीन ऑब्झर्वड. पण जरी ऑब्झर्व केले गेले असला तरी त्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळेच कॅन्सर झालाय हे मात्र एक्सप्लेन करता आलेलं नाही किंवा याला स्ट्रॉंग एव्हिडन्सेस नाही आहेत. त्यामुळेच आपण त्याला हायपोथेसिस म्हणतो. बिकॉज देर आर नो एनी सच प्रॅक्टिकल एव्हिडन्सेस, एक्सपेरिमेंटल एव्हिडन्सेस दॅट सच क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज आर द ओनली कॉज ऑफ कॅन्सर. पण असं ऑब्झर्व केलं गेलंय की अशा अनेक पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये कॅन्सर आहे त्यांच्यामध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असतात. Okay, so it is assumed that cancer and chromosomal abnormalities are interrelated. त्याचं एक्झाम्पल आहे आपल्याकडं क्रोनिक मायलॉइड ल्युकेमिया किंवा क्रोनिक मायलोजेनस ल्युकेमिया. इट इज अ टाइप ऑफ ब्लड कॅन्सर. आपण क्रोनिक मायलोजेनस ल्युकेमिया आणि ॲक्यूट मायलोजेनस ल्युकेमिया हे टाईप बघितलेले आहेत. ल्युकेमियाचे 4 टाईप्स असतात, त्यातलाच हा एक टाईप आहे. सो इट इज अ टाईप ऑफ कॅन्सर, लिक्विड ट्यूमर म्हणतो आपण याला, की ज्यामध्ये नॉर्मल WBCs रिप्लेस केले जातात बाय कॅन्सरस ट्रान्सफॉर्म WBCs. व्हॉट हॅपन्स इन सच क्रोनिक मायलोजेनस ल्युकेमिया? सो सी द लॉन्ग पार्ट ऑफ लॉन्ग आर्म ऑफ क्रोमोझोम नंबर 22 इज फाउंड मिसिंग. सो क्रोनिक मायलोजेनस ल्युकेमियामध्ये जो क्रोमोझोम नंबर 22 आहे त्याचा जो लॉन्ग आर्म आहे त्यातला बराच पार्ट हा मिसिंग आहे किंवा डिलीटेड असतो. आणि त्याच पेशंटमध्ये क्रोमोझोम नंबर 9 इज फाउंड टू बी इलॉंगेटेड. म्हणजे काय बघा, म्हणजेच हे बघा डायग्राम तुम्हाला दिसेल, दिस इज क्रोमोझोम नंबर 22 अँड दिस इज क्रोमोझोम नंबर 9. आता हे नॉर्मल क्रोमोझोम 22 आहे, नॉर्मल क्रोमोझोम नंबर 9 आहे.
आता काय झालं बघा, इकडं कॅन्सर पेशंटमध्ये काय बघायला मिळालं की हा जो क्रोमोझोम नंबर 9 आहे हा थोडा इलॉंगेट झाला बघा, हा इलॉंगेट झालेला आहे. ओके, त्याची जी लेंथ आहे ती इन्क्रीज झालेली आहे. आणि शिवाय तुम्हाला हे पण दिसेल की क्रोमोझोम नंबर 22 हा थोडासा रिड्यूस झालेला आहे. ओके, केअरफुली बघितलं तुम्हाला समजेल की क्रोमोझोम नंबर 22चा हा पार्ट, मेजर पार्ट जो लॉंग आर्म आहे, हा लॉंग आर्म आहे, याचा मेजर पार्ट हा डिलीटेड आहे. आणि हाच पार्ट तुम्हाला क्रोमोझोम नंबर 9 मध्ये इथं दिसतोय बघा. सो याचा अर्थ असा होतो की द मेजर पार्ट ऑफ क्रोमोझोम नंबर 22 इज ट्रान्सलोकेटेड टू क्रोमोझोम नंबर 9. आणि ट्रान्सलोकेशन हे एक प्रकारचं म्युटेशन असतं. एका क्रोमोझोमचा पार्ट रिमूव्ह होऊन दुसऱ्या क्रोमोझोम मध्ये ऍड करणं, दिस इज अ टाइप ऑफ ट्रान्सलोकेशन. अँड ट्रान्सलोकेशन इज अ टाइप ऑफ म्युटेशन. अँड हे कोणामध्ये ऑब्झर्व केलं गेलं? दिस इज ऑब्झर्व इन क्रोनिक मायलोजेनस ल्युकेमिक पेशंट. सो असं असू शकतं की दिस क्रोनिक मायलोजेनस ल्युकेमिया इज मे बी बिकॉज ऑफ ट्रान्सलोकेशन ऑफ द क्रोमोझोमल पार्ट फ्रॉम क्रोमोझोम नंबर 22 टू क्रोमोझोम नंबर 9. ओके, बट याला एव्हिडन्सेस नाही आहेत. सो लॉंग आर्म ऑफ क्रोमोझोम नंबर, आता लॉंग आर्म नाही तर मेजर पार्ट ऑफ लॉंग आर्म ऑफ क्रोमोझोम 22 इज फाउंड मिसिंग, and in the same patient chromosome number 9 is found to be elongated. This means the part which is missing from 22 is transferred or translocated to chromosome number 9. So type of translocation mutation झाला असणार तिथं. या क्रोमोझोमला फिलाडेल्फिया क्रोमोझोम असं म्हटलं जातं. सो हे इम्पॉर्टंट आहे, फिलाडेल्फिया क्रोमोझोम विच इज ऑब्झर्व्ड इन द क्रोनिक मायलोजेनस ल्युकेमिया. फिलाडेल्फिया क्रोमोझोम मध्ये काय होतं की क्रोमोझोम नंबर 22चा जो लॉंग आर्म आहे त्यातला काही पार्ट रिमूव्ह होतो आणि तो पार्ट क्रोमोझोम नंबर 9 मध्ये ट्रान्सलोकेट केला जातो. अँड बिकॉज ऑफ विच क्रोमोझोम नंबर 9 इज फाउंड टू बी इलॉंगेटेड. दिस क्रोमोझोम इज रेफर्ड ॲज फिलाडेल्फिया क्रोमोझोम which is observed in chronic myelogenous leukemia. Okay, we also have another example and that is of retinoblastoma cancer. In retinoblastoma cancer, the middle segment of chromosome 13 is missing. See the diagram, you will get to know. See, this is normal chromosome number 13 आणि या क्रोमोझोम नंबर 13 मध्ये हा जो मिडल सेगमेंट आहे हा डिलीटेड असतो, मिसिंग असतो इन रेटिनोब्लास्टोमा पेशंट. हे बघा, हा पण रेटिनो किंवा हा क्रोमोझोम नंबर 13 आहे, हा पण क्रोमोझोम नंबर 13 आहे. हा आफ्टर कॅन्सर आहे, हा बिफोर कॅन्सर आहे. बिफोर कॅन्सर तुम्हाला इथं थोडासा मिडल सेगमेंट बघायला मिळतो, बट आफ्टर कॅन्सर इथं हा मिडल सेगमेंट कम्प्लिटली मिसिंग आहे, म्हणजे याचा अर्थ डिलिशन झालेला आहे. Here the middle segment of chromosome number 13 is deleted, and again mind you, deletion is also a type of mutation. So this mutation may be responsible for retinoblastoma cancer. So CML chronic myeloid leukemia असेल किंवा retinoblastoma दोन्हीमध्ये म्युटेशन होतं, आपल्याला हे म्युटेशन बघायला मिळतं. अशा अनेक पेशंटमध्ये अशा प्रकारचं म्युटेशन बघायला मिळालेलं आहे. सो कदाचित हे म्युटेशनच कॅन्सरचं कॉज असू शकतो. त्यासाठी काही सायंटिस्ट ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे इन सोमॅटिक म्युटेशन हायपोथेसिस, त्यातलेच एक सायंटिस्ट आहेत सॅच अँड हिज कलिग्स. व्हॉट डज सॅच अँड हिज कलिग स्टेट्स? सो सॅच अँड हिज कलिग दे पोस्ट्युलेटेड दॅट एव्हरी सेल, प्रत्येक सेल आपल्या बॉडीमधली जे आहे, जर्म सेल नाही, सोमॅटिक सेल, every somatic cell contains two types of chromosomes, and these two types of chromosomes are effector chromosomes and suppressor chromosomes. So Sach and his co-workers, they postulates that every cell contains two types of chromosomes, effector chromosomes that is E and suppressor chromosomes that is S. आता दोन प्रकारचे क्रोमोझोम्स प्रत्येक सेलमध्ये आहेत असं यांचं म्हणणं आहे, पण या दोन क्रोमोझोमचं फंक्शन काय आहे? इफेक्टर क्रोमोझोम काय करतो बघा, इफेक्टर क्रोमोझोम कॉजेस मॅलिग्नन्सी मीन्स कॅन्सर. इफेक्टर क्रोमोझोम हा आपल्या सेल डिव्हिजनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी किंवा ट्यूमर फॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे इफेक्टर क्रोमोझोम हा मॅलिग्नन्सीमध्ये म्हणजे कॅन्सरमध्ये रिस्पॉन्सिबल असतो. आणि सप्रेसर क्रोमोझोम हा त्याच्या नावानुसार it suppresses the malignancy.
म्हणजे सप्रेसर क्रोमोझोम कॅन्सर होऊ देत नाही, मॅलिग्नन्सी सप्रेस करतो, कॅन्सर सप्रेस करत असतो. तर बघा, Sachs and his co-workers, they states that there are two types of chromosomes in every cell. Effector chromosome which causes cancer, that is malignancy, and suppressor chromosome which suppresses the malignancy. मग प्रश्न असा येतो की जर दोन्ही प्रकारचे क्रोमोझोम्स असतील तर मग कॅन्सर कधी होतो? तर कॅन्सर कधी होतो जेव्हा या दोन्ही मधला बॅलन्स चेंज होतो. मीन्स बॅलन्स बिटवीन the number of E and S chromosomes determines the malignancy. ओके, म्हणजे सपोज इफेक्टर क्रोमोझोमचा नंबर वाढला किंवा एक्सप्रेशन वाढलं. ओके, इफेक्टर क्रोमोझोमचं एक्सप्रेशन जास्त झालं आणि सप्रेसर क्रोमोझोमचं एक्सप्रेशन कमी झालं. व्हॉट विल हॅपन? मॅलिग्नन्सी म्हणजे कॅन्सर. ओके, जर इफेक्टर क्रोमोझोमचं एक्सप्रेशन वाढलं तर मॅलिग्नन्सी होणार. सप्रेसर क्रोमोझोमचं एक्सप्रेशन किंवा नंबर कमी झाला तरी देखील मॅलिग्नन्सी होणार. किंवा याला अपोजिट असं, याला सेकंड कॉन्ट्रास्टमध्ये असं की समजा सप्रेसर क्रोमोझोमचा नंबर किंवा एक्सप्रेशन वाढलं आणि इफेक्टर क्रोमोझोमचं एक्सप्रेशन कमी झालं किंवा नंबर कमी झाला, व्हॉट विल हॅपन? नो कॅन्सर. कारण सप्रेसर म्हणजे काय? कॅन्सर मॅलिग्नन्सी सप्रेस करतं. सो हिअर कॅन्सर विल नॉट बी ऑब्झर्व्ड. सो अल्टिमेटली the balance between E and S chromosomes determines the malignancy. Okay, this is according to Sachs and his co-workers. याला एक एक्झाम्पल आहे, ॲनिमल्स मध्ये हे एक्झाम्पल बघितलं गेलं, ह्युमन मध्ये एक्झाम्पल अवेलेबल नाही आहे. सो इन ॲनिमल, एस्पेशली इन हॅमस्टर, क्रोमोझोम नंबर 57 इज ई क्रोमोझोम. म्हणजे जो क्रोमोझोम 57 आहे दॅट फंक्शन्स ॲज अन इफेक्टर क्रोमोझोम, म्हणजे मॅलिग्नन्सी कॉज करतो इन हॅमस्टर. वाईल क्रोमोझोम नंबर 72 इज अन एस क्रोमोझोम, की जो काय करतो? इफेक्टर क्रोमोझोमचं एक्सप्रेशन स्टॉप करतो, म्हणजे मॅलिग्नन्सी सप्रेस करतो. तर हॅमस्टरमध्ये अशा प्रकारचे क्रोमोझोम्स ऑब्झर्व केले गेलेत. एक सप्रेसर आहे, दुसरा इफेक्टर आहे. या दोघांचा जो बॅलन्स आहे, नंबर आणि एक्सप्रेशन कोणाचं जास्त होईल त्यावर डिपेंड असेल की कॅन्सर होणार की नाही. दिस इज अन एक्सपेरिमेंटल दिस इज अन concept postulation given by Sachs and his co-workers. So mutation आपण बघतोय की mutation is the cause of cancer according to somatic mutation hypothesis. आता म्युटेशन दोन प्रकारच्या जीन मध्ये होऊ शकतं. बघा, थोडक्यात सांगतो मी, हा जो पार्ट आहे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. थोडक्यात सांगणार आहे मी. ट्यूमर सप्रेसर जीन्स म्हणजे काय? की जे ट्यूमर होऊ देत नाहीत, कॅन्सर होऊ देत नाहीत, म्हणजे नॉर्मल जीन्स आहेत हे. सो दे प्रिव्हेंट्स फॉर्मेशन ऑफ ट्यूमर. आणि प्रोटो ऑन्को जीन्स म्हणजे काय? की जे कॅन्सर कॉज करतात. ओके, बघा, ट्यूमर सप्रेसर जीन्स म्हणजे ट्यूमर सप्रेस करणारे जीन्स आहेत हे, किंवा कॅन्सर होऊ न देणारे, कॅन्सर प्रिव्हेंट करणारे, ट्यूमर प्रिव्हेंट करणारे जीन्स म्हणजे ट्यूमर सप्रेसर जीन्स. हे नॉर्मल जीन्स म्हणूया आपण यांना. आणि प्रोटो ऑन्को जीन्स म्हणजे काय? की जे कॅन्सर कॉज करतात, सेल डिव्हिजनचा नंबर वाढवतात, ट्यूमर फॉर्मेशन करतात. म्हणजे हे ट्यूमर फॉर्म करणारे प्रोटो ऑन्को जीन्स आणि ट्यूमर सप्रेस करणारे ट्यूमर सप्रेसर जीन्स. ओके, त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. ओके, हे सगळे एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत. P53 जीन, आता हे सगळे कसले जीन्स आहेत? ट्यूमर सप्रेसर जीन्स आहेत. म्हणजे ट्यूमर सप्रेस करणारे, सेल डिव्हिजन कंट्रोल करणारे, सेलला 50 वेळाच डिवाइड होऊ देणारे, असे सेल डिव्हिजनचे रेग्युलेट करणारे किंवा कंट्रोल करणारे जीन्स. P53 जीन आहे, PT10 आहे, देन PARP1 जीन, INK4 दीज आर द इनिबिटर्स ऑफ सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस, जे सेल डिव्हिजन मध्ये लागतात त्यांनाच इनिबिट करतात, त्यामुळे सेल डिव्हिजन स्टॉप होतं. RB जीन, दॅट इज रेटिनोब्लास्टोमा. देन ॲडेनोमॅटस पॉलिप्स कोलाय, हे सुद्धा APC, दॅट इज अन ट्यूमर सप्रेसर जीन. अँड SMAD4, हे सगळ्याचे सगळे ट्यूमर सप्रेसर जीन्स आहेत. तर काही प्रोटो ऑन्को जीन्स आहेत, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असतात, आपल्या सेल्समध्ये असतात, कॅन्सरस जीन्स आहेत. हे जीन्स एक्सप्रेस झाले तर कॅन्सर होऊ शकतो. लाईक याची R2 असेल किंवा ER+, PR+ असेल, RAF, ट्विस्ट, सायक्लिन D जो सेल डिव्हिजनमध्ये असतो, आणि सोनिक हेजॉग. सो दीज आर सम प्रोटो ऑन्को जीन्स. आता बघा, जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे.
ट्युमर सप्रेसर जीनमध्ये कुठल्या प्रकारचं म्युटेशन झालं पाहिजे? दोन प्रकारचे म्युटेशन्स असतात. एक असतं गेन ऑफ फंक्शन आणि दुसरं असतं लॉस ऑफ फंक्शन. गेन ऑफ फंक्शन म्हणजे इथं एक्सप्रेशन वाढणार आहे बघा. हा दोन प्रकारचे म्युटेशन आहेत. गेन ऑफ फंक्शन मध्ये काय होतं की एक्सप्रेशन वाढतं आणि लॉस ऑफ फंक्शन मध्ये काय होतं, एक्सप्रेशन स्टॉप होतं. कॅन्सर होण्यासाठी ट्युमर सप्रेसर जीन मध्ये काय व्हायला पाहिजे हे तुम्ही मला आन्सर द्यायचं. यू हॅव टू आन्सर मी. वन्स अगेन आय एम गोइंग टू रिपीट. देर आर टू टाइप्स ऑफ म्युटेशन्स. ओके, सो मी थोडं अजून क्लिअर करतो तुमच्यासाठी. देर आर टू टाइप्स ऑफ म्युटेशन्स, दॅट इज गेन ऑफ फंक्शन. गेन ऑफ फंक्शन. गेन ऑफ फंक्शन म्हणजे या प्रकारचं जर म्युटेशन झालं तर एक्सप्रेशन वाढतं म्हणजे ऍक्टिव्हेट होतात जीन्स. आणि सेकंड जो जीन आहे दॅट इज सेकंड टाइप ऑफ म्युटेशन, दॅट इज लॉस ऑफ फंक्शन. त्याच्या नावातच आहे लॉस ऑफ फंक्शन. या प्रकारचे जर म्युटेशन झालं तर काय होतं, इथं एक्सप्रेशन स्टॉप होतं. ओके, म्हणजे डीऍक्टिव्हेट होतात जीन्स. तर दोन प्रकारचे म्युटेशन आहेत. गेन ऑफ फंक्शन की ज्यामुळे जीन्स एक्सप्रेस व्हायला लागतात. लॉस ऑफ फंक्शन म्हणजे ज्यामुळे जीन्स काय तर सप्रेस व्हायला लागतात. नाउ माय क्वेश्चन इज, in order to develop cancer, in order to form tumor, which kind of mutation should be there in tumor suppressor genes as well as in proto-oncogenes? म्हणजेच कॅन्सर होण्यासाठी ट्युमर सप्रेसर जीन मध्ये कोणत्या प्रकारचं म्युटेशन झालं पाहिजे? गेन ऑफ फंक्शन झालं पाहिजे की लॉस ऑफ फंक्शन झालं पाहिजे? ॲज वेल ॲज प्रोटोऑन्कोजीन्स मध्ये कोणत्या प्रकारचं म्युटेशन झालं पाहिजे? गेन ऑफ फंक्शन झालं पाहिजे की लॉस ऑफ फंक्शन? ओके, डिफेक्टिव्ह इम्युनिटी हायपोथेसिस काय सांगतं? व्हेरी सिंपल कन्सेप्ट, दॅट इज इट इज ऑब्झर्व दॅट द रेट ऑफ स्पॉन्टेनियस म्युटेशन, म्हणजे नॉर्मल सेलमध्ये द रेट ऑफ स्पॉन्टेनियस म्युटेशन इज मच ग्रेटर दॅन ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युमर. असं ऑब्झर्व केलं गेलंय की आपल्या सेलमध्ये स्पॉन्टेनियस म्युटेशनचा रेट हा ट्युमर फॉर्मेशनच्या रेटपेक्षा खूप जास्त असतो. ओके, म्हणजे काय बघा, तर ग्राफिकली मी जास्त अजून क्लिअर सांगू शकतो. फक्त अंडरस्टँडिंगसाठी हा ग्राफ आहे, याला कुठलेही स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन किंवा डेटा अवेलेबल नाही आहे, फक्त अंडरस्टँडिंग सांगतोय मी. तर बघा आता काय सांगता हा ग्राफ. तर बघा, दिस इज अन ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी ऑफ म्युटेशन. सो सेलमध्ये स्पॉन्टेनियस म्युटेशन हे एवढं असतं आणि ट्युमर फॉर्मेशनचा रेट हा एवढा असतो. ओके, अकॉर्डिंग टू सोमॅटिक म्युटेशन हायपोथेसिस, म्युटेशन इज द कॉज ऑफ कॅन्सर. मग जर म्युटेशन एवढं होत असेल पण या सगळ्या म्युटेशनमुळे कॅन्सर तेवढा होत नाही, ट्युमर तेवढा होत नाही. ओके, ऍक्च्युअली व्हायला पाहिजे तर ट्युमर केवढा, एवढा ट्युमर व्हायला पाहिजे होतं. जेवढा म्युटेशन तेवढाच ट्युमर फॉर्मेशन व्हायला पाहिजे होतं. बट असं होत नाही. होतं केवढं, तर हे एवढंच कॅन्सर डेव्हलप होतो, एवढंच ट्युमर फॉर्मेशन होते. ओके, म्हणजे याचा अर्थ असा की बाकीचा जो म्युटेशन आहे, या म्युटेशनचं एक तर त्याचा इफेक्ट होत नसेल किंवा त्याच्यापासून ट्युमर फॉर्मेशन होत नसेल किंवा ट्युमर फॉर्म झाल्यानंतर त्या ट्युमर्स डिॲक्टिव्हेट केल्या जाऊ शकत असतील. म्हणजे एकूणच की जे स्पॉन्टेनियस म्युटेशन नंतर ट्युमर फॉर्म होणार आहेत ते त्याला काहीतरी असं इनहिबिटरी मेकॅनिझम असतं की ज्यामुळं सगळ्या म्युटेशनचा कॅन्सरमध्ये, ट्युमरमध्ये किंवा त्याचा इफेक्ट ट्युमरमध्ये दिसत नाही. ओके, सो इट मे कन्क्लूड दॅट there must be mechanism for suppressing mutation that results in the cancer. आपण बघितले की म्युटेशनचा रेट जास्त आहे पण तरी देखील त्या सगळ्या म्युटेशन पासून ट्युमर फॉर्मेशन होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा की असं काहीतरी मेकॅनिझम आहे की जे म्युटेशनचा इफेक्ट सप्रेस करतात. ओके, किंवा जे न्यूली फॉर्म्ड कॅन्सर सेल आहेत, म्हणजे म्युटेशन पासून कॅन्सर सेल फॉर्म झाल्या आणि दोज कॅन्सर सेल्स आर डिस्ट्रॉइड. म्हणजेच मी पुन्हा एकदा तेच ग्राफिकल दाखवतो. ओके, दिस इज अ रेट ऑफ म्युटेशन, दिस इज अ रेट ऑफ ट्युमर फॉर्मेशन. एवढं म्युटेशन होतं पण ट्युमर मात्र जास्त फॉर्म होतं, ट्युमर फक्त एवढ्याच फॉर्म होतात. म्हणजे याचा अर्थ की हा एवढा जो म्युटेशनचा इफेक्ट आहे, एवढा म्युटेशनचा इफेक्ट एक तर सप्रेस केला जातो, किंवा असं असतं की इथं ट्युमर फॉर्म होतात, ट्युमर सेल्स फॉर्म होतात. ओके, पण या ट्युमर सेल्स नंतर डिस्ट्रॉय केले जातात आणि त्यामुळे काय की आपल्याला ट्युमरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती म्युटेशनच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी दिसते. सो देर मस्ट बी सम मेकॅनिझम विच सप्रेसेस द म्युटेशन दॅट रिझल्ट्स इन टू कॅन्सर और न्यूली फॉर्म कॅन्सर सेल्स might be destroyed, and the mechanism which destroys such cancer cell is called as immunological surveillance. This is the concept
which describes defective immunity hypothesis. So immunological surveillance म्हणजे काय? It is the mechanism by which newly formed tumor cells are destroyed. म्युटेशन मुळे ज्या नवीन ट्यूमर सेल्स फॉर्म होणार आहेत त्या नवीन सेल्स असे एक पर्टिक्युलर मेकॅनिझम असतं की ज्यामुळे ते डिस्ट्रॉय केले जातात. दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज इम्युनोलॉजिकल सर्व्हेलन्स. ओके, म्हणजे कॅन्सरला प्रिव्हेंट करणारा मेकॅनिझम म्हणजे इम्युनोलॉजिकल सर्व्हेलन्स. मग डिफेक्टिव्ह इम्युनिटी हायपोथेसिस काय सांगतं? तर एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. फेल्युअर ऑफ इम्युनोलॉजिकल सर्व्हेलन्स रिझल्ट्स इन टू कॅन्सर. जे कॅन्सरला प्रिव्हेंट करणारे मेकॅनिझम आहे दॅट इज नोन ॲज इम्युनोलॉजिकल सर्व्हेलन्स. साधी गोष्ट आहे की जर हे इम्युनोलॉजिकल सर्व्हेलन्स फेल झालं, प्रॉपर वर्क नाही केलं याने, तर काय होईल? ऑब्व्हियसली ट्यूमर फॉर्मेशन होईल, कॅन्सर विल बी डेव्हलप्ड. सो डिफेक्टिव्ह इम्युनिटी हायपोथेसिस स्टेट्स दॅट फेल्युअर ऑफ इम्युनोलॉजिकल सर्व्हेलन्स इज द कॉज ऑफ कॅन्सर. आणि मग प्रश्न असा येतो की हे इम्युनोलॉजिकल सर्व्हेलन्स फेल का होतं? तर त्याला काही रिझन्स आहेत, अनेक रिझन्स आहेत. त्यातले काही रिझन्स आहेत जसं की म्युटेशन इन द लिम्फ सेल्स, जे लिम्फॅटिक सेल्स फॉर्म करणारे जे सेल्स आहेत, लिम्फोसाइट्स फॉर्म करणाऱ्या. ओके, म्युटेशन इन सच लिम्फ सेल्स और पुअर न्यूट्रिशन और इमोशनल स्ट्रेस. So these are some conditions which are responsible for failure of immunological surveillance. आणि अशा कंडिशन मध्ये इम्युनॉलॉजिकल सर्व्हेलन्स हे मेकॅनिझम फेल होतं आणि त्यामुळे काय होतं की कॅन्सर डेव्हलप होतो. सो डिफेक्टिव्ह इम्युनिटी हायपोथेसिस काय सांगतं की इम्युनिटी पुअर असेल, इम्युनिटीमध्ये डिफेक्ट असतील तर कॅन्सर डेव्हलप होतो. खास करून काय की जे इम्युनॉलॉजिकल सर्व्हेलन्स मेकॅनिझम आहे की ज्यानुसार कॅन्सर प्रिव्हेंट केला जातो किंवा ज्या ट्यूमर सेल्स आहेत त्यांना सप्रेस केलं जातं, त्याला काय म्हणतो आपण? इम्युनॉलॉजिकल सर्व्हेलन्स. आणि हे इम्युनॉलॉजिकल सर्व्हेलन्स मेकॅनिझम जेव्हा फेल होईल तेव्हा कॅन्सर डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. ओके, ट्यूमर सेल पजेसेस न्यू अँटीजेन्स. आपल्याला नॉर्मल सेलपेक्षा ट्यूमर सेलवर काही नवीन अँटीजेन्स असतात की जे नॉर्मल सेलवर बघायला मिळत नाहीत. ओके, त्याला आपण ट्यूमर असोसिएटेड अँटीजेन्स म्हणतो. त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. NYES1 which is expressed in myeloma, in breast cancer, in lungs cancer. Then HER2 means human epidermal growth factor receptor 2. It is also an antigen expressed on the surface in case of lymphoma and breast cancer. And ERBB2 which is observed in lymphoma and breast cancer. म्हणजे काही ट्यूमर असोसिएटेड अँटीजेन्स आहेत की जे फक्त ट्यूमर सरफेसवर बघायला मिळतात. एकदा का हे असे नवीन अँटीजेन्स रेकग्नाइज केले गेले आपल्या इम्युन सिस्टीमनी तर मग ते इम्युन सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि मग त्या ट्यूमरला काय करते? डिस्ट्रॉय करते. अँड दॅट इज नोन ॲज इम्युनॉलॉजिकल सर्व्हेलन्स. तर हे काही ट्यूमर असोसिएटेड न्यू अँटीजेन्स आहेत. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हेशन ऑफ इम्युन सिस्टीम अँड देन दिस इम्युन सिस्टीम डिस्ट्रॉयज सच न्यूली फॉर्म ट्यूमर सेल्स. बट जर इम्युन सिस्टीम फेल झाली तर ट्यूमर सेल्स इथं डिस्ट्रॉय होणार नाही अँड दॅट विल रिझल्ट इन टू मॅलिग्नन्सी, दॅट इज नथिंग बट कॅन्सर. सो इन दिस लेक्चर वी हॅव डिस्कस्ड couple of hypotheses, that is somatic mutation hypothesis and defective immunity hypothesis. The viral gene hypothesis we will discuss in the next lecture. Thank you.